वाईट टॉर्चर हा एक मानसिक छळ करण्याचा प्रकार आहे जो आंतरराष्ट्रीय पातळीवर जोरदार चालतो आणि नर्गिस मोहम्मदी ज्यांना 2023 सालचा नोबेल शांतता पारितोषिक मिळालेलं आहे, 30 वर्षांसाठी जी शिक्षा त्या भोगतायत, त्यांना जगाशी संपर्क नाही, देश सोडायला परवानगी नाही. या पुस्तकातही तिने तिच्या मुलाखतीत म्हटलंय, बुरखा घ्यावा स्त्रियांनी किंवा पडदा राखावा असं कुठेही धर्मग्रंथात म्हटलेलं नाही. मला आधी वाटलं होतं हे पुस्तक काय एक प्रकारचा छळ सोसणाऱ्या महिला आहेत, काय वेगळं असणार आहे. 14 मुलाखती 13 मुलाखती. इराणमध्ये सध्या काय चालू आहे त्याचा हा लाईव्ह दस्तावेज आहे. म्हणजे नर्गिसनी जो तिला अटक होतानाचा प्रसंग इथे सांगण्यासारखा आहे. नर्गिसला म्हणे चल आमच्या साहेबांना तुझ्याशी बोलायचं. त्यांना कळलं की हे अटकेला चालेल, बोलायचे, प्रश्न विचारायचे वगैरे बहाणे आहेत. तर तिने पतीकडे दिलं मुलीला आणि ती निघाली. आणि ते घराच्या पायऱ्या उतरून येताना मुलगी म्हणाली, आई मला सोडून जाऊ नको ना. तिला माहित आहे एकदा गेली की आई वर्षानुवर्ष तुरुंगात असते. आई मला पापा, माझा पापा घे ना. तर नर्गिसनी त्या अधिकाऱ्याकडे पाहिलं, तो जोरात ओरडला जा. मग ती गेली, त्या बाळाला घेतलं, त्याची पापी घेतली आणि मग पतीकडे दिलं. उलटी वळली आणि धडधड पायऱ्या उतरून आली, मागे बघितलं नाही. हे एक झालं, दुसरं संकट नको म्हणून तागीनी दार लावून घेतलं. नर्गिस लिहिते, तागीनी दार लावलं, मी बाहेर आले, माझं काळी जातच राहील. आतापर्यंत पुस्तक आणि बरंच काही मध्ये लेखक येऊन गेले, प्रकाशक येऊन गेले, लायब्ररी चालवणारे येऊन गेले, पुस्तक विक्रेते येऊन गेले, पण अनुवादक कोणी आला नव्हता. आणि आज पहिल्यांदा मराठी मूळच्या पुस्तक आणि बरंच काही या पॉडकास्ट वरती एक अनुवादक आपल्याकडे आलेले आहेत. फारसी मधलं अतिशय गाजलेलं पुस्तक आधी इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट झालं आणि त्या इंग्लिश ट्रान्सलेशनचं राजश्रीताईंनी मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. अशा अनुवादक राजश्री शहा आज आपल्या बरोबर पुस्तक आणि बरंच काही मध्ये गप्पा मारायला आलेले आहेत. नमस्कार राजश्रीताई. नमस्कार. मूड कसा आहे तुमचा, पहिलं मला हे सांगा. साहित्य संमेलनामुळे जबरदस्त मूड आहे. बर. आणि बरेच लेखक भेटले, कार्यक्रम छान दर्जेदार ऐकायला मिळाले आणि आता आपलाही परिचय झाला, त्यामुळे मूड खूप छान आहे. गिरीश कुबेरांना ऐकलं? हो, ऐकलं. काय म्हणताय? बोलतायत राजकारणाविषयी, आंतरराष्ट्रीय, भारतीय अर्थव्यवस्था जगातील 4थ्या स्थानावर या विषयावर बोलले आणि अशा प्रकारे त्यांनी बरेच मुद्दे मांडले. माझं सुरुवात थोडी आणि शेवट 10 मिनिटं 20 झालं, पण ते मला लिंक मिळणार आहे आमच्या आरसपानी चॅनलवर, तर त्याच्यात मी ते ऐकेनच. आणि प्रश्न विचारणारे खूप तयारीचे होते दोघे. आमचे किशोर बेडके सर तर राजकीय क्षेत्रामध्ये मान्यवरच आहेत आणि प्रसन्न जोशी सर, ते दोघेही छान. गिरीश कुबेरांना तर बोलतं करायची गरज नाही, पण त्यांनी बरोबर मुद्द्यांना हात घालून त्यांना डावे उजवे वगैरे. गिरीश कुबेरांचा विषय निघालाच आहे म्हणून तुम्हाला सांगतो की कधी एकेकाळी गिरीश कुबेर माझ्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहायचे. ओके, चांगला परिचय आहे म्हणजे तुमचा. आणि मी त्यावेळेस UPSC ची तयारी करत होतो. त्यावेळेस ते इकॉनॉमिक टाइम्स मध्ये होते आणि मला काही अडलं की त्यांची तर मदत, मी त्यांच्याकडे जायचो. ही एक. दुसरं, मला सकाळ न्यूजपेपर्स मधनं ऑफर आली, आयदर सर्क्युलेशन जॉईन करा किंवा जाहिरात विभाग जॉईन करा. दोन्ही माहित नाही काय येते. एकच माणूस मदतीला, कुबेर साहेब. असं असं आहे, हे इकडे पण जाऊ शकतो, तिकडे पण जाऊ शकतो, तुम्ही सांगा काय करायचं. काय करू. मला म्हणाले अजिबात त्या सर्क्युलेशनच्या नादी लागू नको. मी सर्क्युलेशनला अजिबात वाईट म्हणत नाहीये, तेही वाईट म्हणत नाहीये. मला म्हणाले अजिबात त्या सर्क्युलेशनच्या नादी लागू नकोस, ऍड डिपार्टमेंट मध्ये ताबडतोब जॉईन हो, तुझं करिअर बघ कुठे जाईल. सर्क्युलेशन मध्ये गेला असता तर तुमची ग्रोथ झाली नसती. एनी विच वेज गिरीश कुबेर साहेब पण आपल्याकडे लवकरच येतील. थोडा तो विषय बाजूला ठेवूया आणि तुमच्या पुस्तकावर येऊया. वाईट टॉर्चर हे पुस्तक काय आहे आम्हाला जरा शॉर्ट मध्ये सांगा आणि त्याचा फारसी मधनं इंग्लिश मधला अनुवाद होईपर्यंतची त्याची जर्नी आम्हाला सांगा. वाईट टॉर्चर हा एक मानसिक छळ करण्याचा प्रकार आहे जो आंतरराष्ट्रीय पातळीवर जोरदार चालतो. आपल्याकडे चालत असेल तर माझ्या कानावर नाही. खरं सांगताय की? हो, खरंच सांगते. आपल्याकडील तुरुंगातील काही कथा वाचल्या मी, पण मानसिक छळाबद्दल तरी अजून माझ्या वाचनात नाही. पण ह्याच्यामध्ये कैद्याचं खरं तर कैद्याचं नाही,
कारण हे राजकीय कैदी आहेत, हे कैदी गुन्हेगार नाही आहेत. आणि रस्त्यावर चालता चालता किंवा घरात घुसून चल तुझ्याशी बोलायचंय असं नेऊन त्यांना कैदेत टाकलेलं आहे. आणि 1.5 बाय 2 मीटरच्या एका थंडगार फरशीच्या कोठडीमध्ये त्याच्यात एक प्रखर दिवा 24 तास, प्रखर 24 तास प्रखर दिवा असतो. कधी कधी तिथेच टॉयलेट असतं आणि मग ते खूप अस्वच्छ असतं, जेवण निकृष्ट असतं. हर तऱ्हेने खच्चीकरण करणारं असं छळाचा प्रकार आहे व्हाईट टॉर्चर. आणि नर्गिस मोहम्मदी ज्यांना 2023 सालचा नोबेल शांतता पारितोषिक मिळालेलं आहे, त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. त्याच्या आधी 1 वर्ष त्यांनी त्यात 30 वर्षांसाठी शिक्षा त्या भोगतायत व्हाईट टॉर्चर. आणि त्या इराण मधल्या तेहरान मधल्या एव्हिन कारागृहामधल्या 209 क्रमांकाच्या वॉर्ड मधल्या कोठडीमध्ये आहेत. आणि त्यांना अटक होऊन 13-14 वर्ष झालेली आहेत. आणि खूप जागतिक स्तरावर प्रेशर आल्यावर त्यांना मेडिकल ग्राउंडवर काही दिवसांपुरतं बाहेर सोडून ट्रीटमेंट झाली की परत अशा प्रकारे त्यांचा छळ चालू आहे. त्यांना जगाशी संपर्क नाही, देश सोडायला परवानगी नाही. आणि 30 वर्षांची शिक्षा, 154 चाबकांचे फटके अशी नर्गिसला शिक्षा ठोठावलेली आहे. कारण काय तर ती नर्गिसने जाहीर केलं, या पुस्तकातही तिने तिच्या मुलाखतीत म्हटलंय, इस्लाम धर्मामध्ये वादग्रस्त होईल. इस्लाम धर्मामध्ये बुरखा पद्धत घ्यावी, बुरखा घ्यावा स्त्रियांनी किंवा पडदा राखावा असं कुठेही धर्मग्रंथात म्हटलेलं नाही, असं आपण नाही म्हणत, असं नर्गिसच्या वक्तव्यात आहे, पुस्तकात आहे. आणि हे एक झालं. आणि स्त्रियांना वेगळी वागणूक, छळवाद, व्यक्ती स्वातंत्र्य, बाकी या सगळ्याच्या विरुद्ध लढा किंवा धर्मांना निकृष्ट न लेखता सर्वांना समान वागणूक, यासाठी ती ते काम करते. बरोबर. आणि तिची गुरु होती, तिला 2002 साली हा पुरस्कार मिळाला होता. तिच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज जीवनापासून नर्गिसने हे काम सुरू केलं. आणि ती तुरुंगात आहे आणि त्यांना आठवड्यातून 10 मिनिटं एका मोठ्या बंद खोलीत सोडतात आणि तिथे म्हणतात की तुम्ही मोकळ्या हवेत सोडलंय तुम्हाला. तिथे तिच्या बरोबर मोकळ्या हवेत सोडलेलं ते बंद वरपासून 4 बाजूनी बंद खोली असते, कासा बंद असते, पत्रे असतात कडेनी, 10 बाय 10 खोली असते. या कोठडीपेक्षा मोठी म्हणून मोकळी हवा. आणि तिथे तिच्या बरोबर बाकीच्या ज्या स्त्रिया आहेत, सोसतायत, त्यांनाही तिथे सोडल्यावर भेट होते. अच्छा, म्हणजे एकट्या एकत्र सगळ्या 10 मिनिटं आठवड्यातून 2दा किंवा 1दा. त्यावेळेला ही बहादरीण स्वतः छळ सोसतीये, प्रकृतीच्या अडचणी सहन करतीये, कुटुंबाबद्दल आपल्या मुलांची काळजी आहे आणि त्यांना विचारतीये, मुलाखती घेतीये की तुला काय वाटतं, तुला काय अटक केली, तू कुठे होती, तुझ्या घरी कोण आहे, मग तुला चौकशी अधिकारी काय प्रश्न विचारतो, जेवण कसं आहे, आरोग्य कसं आहे, आंघोळीच्या सोयी आहेत का, प्रत्येकीचं मत घेऊन. मला आधी वाटलं होतं हे पुस्तक काय एक प्रकारचा छळ सोसणाऱ्या महिला आहेत, काय वेगळं असणार आहे. 14 मुलाखती, 13 मुलाखती, प्रत्येकीचा संघर्ष वेगळा, प्रत्येकीची कथा वेगळी, प्रत्येकीचा त्या छळाला सामोरा जायचा मार्ग वेगळा. आणि ते कोणी खचलं, कोणी टफ झालं, प्रत्येकाची, कोणी देवाच्या मार्गाला गेलं, कोणी प्रार्थना केली. असं हे त्यांच्या मुलाखती घेऊन तिला जेव्हा तिच्या आई भेटायला यायची परवानगी मिळाली, राजकीय दबावामुळे, आंतरराष्ट्रीय दबावामुळे तिला लेखन साहित्य पुरवलं गेलं, तर तिने ते सगळ्या मुलाखती लाईव्ह, म्हणजे आज विचारले प्रश्न की लिहून काढा उत्तर तिच्या नावासहित, असे लिहून काढले. आणि हे इराणमध्ये सध्या काय चालू आहे त्याचा हा लाईव्ह दस्तावेज आहे, ऐतिहासिक दस्तावेज आहे, हा पुरावा आहे, म्हणजे ही बखर नाहीये. आणि आपल्याला जर समजा काही दुःख वेदना झाला तर आपण 10 वर्षांनी त्याबद्दल बोलणं वेगळं आणि तो त्रास सोसत असताना सांगणं वेगळं. हे त्या प्रकारे लाईव्ह त्या महिलांच्या सगळ्या मुलाखती आहेत, नर्गिस सहित 13 जणी 14 जणींच्या मुलाखती आहेत. आणि ते तिची आई भेटायला आल्यावर तिला ते बाळ दिलं, फारसी भाषेत सांगितलं, आई आपल्याला हे पुस्तक आणायचं, जबाबदारी तुझी. मग ते फारसी छापलं. मग एक आमिर रेझा नेदेह म्हणून इराणी नागरिक आहेत, त्यांनी ते आहे तसं बदल न करता त्या स्त्रियांचा मान राखून इंग्रजीत छापलं. आणि मग ते 2022 साली इंग्रजी आवृत्ती आली. 23 साली नोव्हेंबरमध्ये नर्गिसला तो पुरस्कार मिळाला, नोबेल. आणि 2024च्या 8 मार्चला महिला दिनी आपली मराठी, म्हणजे आंतरराष्ट्रीय पहिली अनुवादित इंग्रजी नंतर मराठी आपली आवृत्ती आली. आणि 7-8 महिन्यांमध्ये त्याची दुसरी आवृत्ती आली, 1000 प्रतिची दुसरी आवृत्ती आली. आणि मला ही संधी न्यू एरा कडून डायरेक्ट समोरून ऑफर आली, आमच्याकडे आम्ही राईट्स मिळवतो, तुम्ही करणार का. मी म्हटलं मला अंदाज येऊ द्या. मग त्यांनी किंडल वरती मला डाउनलोड करून दिलं. एका प्रकरणाचा मी अनुवाद करून पाठवला, त्यांना तो पसंतीला आला आणि मग ते मी पुस्तक केलं. अशा प्रकारे हे व्हाईट टॉर्चर आलं.
पण 2023 साली जेव्हा नर्गिसला नोबेलचा शांतता पुरस्कार मिळाला तेव्हा तर ती कैदेत होती ना? ती अजूनही कैदेतच आहे आणि अजूनही कैदेतच आहे. इराण शासनाने तिला पुरस्कार घेण्यासाठी सोडलं नाही. हम्म. ती बाहेर जरी आली असती तरी तिला देशाबाहेर जायला परवानगी नाहीये. बरोबर. आणि त्यांना माहित आहे एकदा हिला सोडलं हो. की जग आपल्या विरुद्ध उठवणार. हो हो नर्गिस आपल्या विरुद्ध जग उठवणार हो. हे त्यांना माहित आहे, म्हणून तिला सोडलं नाही. हम्म. आणि उलट ते महिलांचं खच्चीकरण करायला ते पुरस्कार जाहीर करतानाचा जो रेडिओवरचा कार्यक्रम होता हा. त्याचं ब्रॉडकास्ट जेलमध्ये लावलं स्पीकरवर हम्म. की सगळ्यांनी ऐका आणि वर स्टेटमेंट केलं तुमचे पुरस्कार वगैरे त्याला काही किंमत नाही, ती तर आमची कैदी आहे, बर बर. आम्ही तर तिला गुन्हेगार मानतो. सो आता हा प्रवास तुमच्यापर्यंत येऊन थांबलाय. हो. तुम्ही पहिलं प्रकरण वाचलं, पहिला चॅप्टर वाचला, काय वाटलं तेव्हा एक स्त्री म्हणून हो ना. याच्याकडे बघताना? म्हणजे अनुवाद हे मी नंतर विचारतोय नंतर. तुम्हाला. एक स्त्री म्हणून हे वाचताना, हे बघताना काय भावना होत्या? नर्गिसची मुलाखत वाचली मी पहिल्यांदा. हम्म. मोठी आहे, छान. हम्म. तर तिने लिहिलेलं आहे की रस्त्यावर कुत्री भांडतायत, भुंकतायत, मांजरी भांडतायत, मुलं खेळतायत, सूर्य उगवतोय, पक्षी उडतायत. हे बघून किती वर्ष झाली बर. ही चैन वाटायला लागली आम्हाला. हम्म. अशा प्रकारचं जीवन आम्ही जगतो. हम्म. आणि मग मला कळलं की मी किती सुखी आहे. अच्छा. कारण मी मुंबईची आहे. मी लहानपणी नाटकं, सिनेमा भरपूर पाहिले. बरोबर. आणि मग लग्नानंतर मी साताऱ्यापासून 20 किलोमीटर सातारा रोड म्हणून गाव आहे, बर. तिथे येऊन राहिले. बर. मग आमच्या गावात नाटकं येत नव्हती आणि मला स्वतःला नाटकं, प्रदर्शनं, साहित्य मेळे हे खूप आवडायचं. आणि मग आमच्या गावातून रात्री परत जायला गाड्या नाहीत किंवा सोयी नाहीत, म्हणून मी साताऱ्यात नाटकांना येऊ शकायची नाही. बरोबर. आणि मी हे दुःख बाळगून, अगदी मी खंत बाळगून की मी किती माझ्या आयुष्यात वाईट आहे सगळं की मी नाटकं नाही बघू जे शकत, काही दुःख आहे ते हो. माझ्याच वाट्याला कसं की मी आलं, नाटकच नाही बघू शकत. हा. अशा भावनेत मी होते. मला हा. वाटायला लागलं आय एम ब्लेस्ड, जबरदस्त आनंदी आहे मी. आणि मी म्हणजे असं म्हणतात ना, रोटी कपड्यावर मकान, या पलीकडे तुमचे कपडे ठेवायला कपाट आहे, तुम्हाला झोपायला बिछाना आहे आणि तुमचा स्वयंपाक तुम्ही करू शकण्यासारखे रिसोर्सेस आहेत. बरोबर. हे त्यांना मिळत नाहीये बेसिक. हे त्यांना मिळत नाही. म्हणजे एक प्रसंग तर असा आला की मी ते ठेवून टाकलं आणि मी रडले ढसाढसा. बर. म्हणजे नर्गिसनी जो तिला अटक होतानाचा प्रसंग इथे सांगण्यासारखा आहे की तिची मुलगी 3.5 वर्षाची, जुळी मुलं आहेत, मुलगा मुलगी. तिच्या मुलीचं ऑपरेशन झालं होतं अपेंडिक्सचं. आणि ऑपरेशन नंतर 10 दिवसांनी डॉक्टरने दाखवायला नेलं होतं आणि रात्री 10:30 वाजत आले होते. ते तिचे पती तागी रहमानी आणि दोन्ही मुलं अली आणि कियाना ह्यांना घेऊन तिला तपासून मुलीला घरी आले आणि ह्यांचं IRGCचं स्क्वॉड बाहेर उभं होतं. बर. हे घरात गेले, दार लावलं, दार वाजलं. नर्गिसला म्हणे चल, आमच्या साहेबांना तुझ्याशी बोलायचंय, अधिकाऱ्यांना. आणि तोपर्यंत बाकीचे लोक घरात घुसून उपसाउपसी करायला लागले. मुलं भेदरली, मुलगा घाबरला, त्याला आईच्या पायावर झोपायची सवय होती. आईनी जवळ घेतलं, तो पटकन झोपी गेला. ही पोटाचे टाके काढलेली नुकतीच, ही 3.5 वर्षाची मुलगी आईच्या मानेला मिठी मारून घाबरून कोपऱ्यातून डोळ्यांच्या बघत होती. ही लोक कोण आहेत, आमच्या घरात काय करतायत आणि पप्पा त्यांना काही म्हणत का नाहीये. आणि अशा परिस्थितीत ते म्हणाले, ते उपसाउपसी झाली, म्हणाले चल तुला जायचंय. यापूर्वी पण तिला अटक झाली होती, तागी रहमानींना पण अटक झालेली होती. तर ते त्यांना कळलं की हे अटकेला चालेल, बोलायचे, प्रश्न विचारायचे वगैरे बहाणे आहेत. तर तिने पतीकडे दिलं मुलीला आणि ती निघाली. आणि ते घराच्या पायऱ्या उतरून येताना मुलगी म्हणाली, आई मला सोडून जाऊ नको ना. तिला माहित आहे एकदा गेली की आई वर्षानुवर्ष तुरुंगात असते, काही महिने असते तुरुंगात, आपण मग ना आजीकडे राहतो वगैरे. मग आई मला सोडून जाऊ नको ना, आई माझ्या जवळ घे ना, आई मला माझा पापा घे ना. तर नर्गिसनी त्या अधिकाऱ्याकडे पाहिलं, तो जोरात ओरडला, जा. मग ती गेली, त्या बाळाला घेतलं, त्याची पापी घेतली, कमीत कमी तेवढं तरी करायला दिलं, पापी घेतली आणि मग पतीकडे दिलं. उलटी वळली आणि धडधड पायऱ्या उतरून आली, मागे बघितलं नाही. हे एक झालं, दुसरं संकट नको म्हणून तागीनी दार लावून घेतलं. नर्गिस लिहिते, तागीनी दार लावलं, मी बाहेर आले, माझं काळी जातच राहिलं. हे सांगताना पण माझ्या अंगावर काटे येतात, ऐकताना ते समोर येत आहे माझ्या. हे वाक्य आहे पुस्तकात. आणि माझ्या प्रत्येक मुलाखतीत मी हा प्रसंग सांगते, कारण हे आपण फील करू शकतो. आई म्हणून, बाबा म्हणून आपण एक लोकशाही राज्यात, लोकशाही देशात राहतोय. खूप ब्लेस्ड आहोत आपण, खूप आनंदात जगतो आहोत आपण. मला तुमच्या अनुवाद करण्याच्या जर्नीकडे यायचंय. पुस्तकात काही अशा गोष्टी असतील ज्या इराण स्पेसिफिक आहेत, त्या भारतीयांना कळतीलच असं नाहीये. ते कसं हँडल केलं तुम्ही, किंवा हे एक झालं, आणि ओव्हरऑल चॅलेंजेस काय आले? चॅलेंजेस खूप आले. ठीक आहे, आपण आता, मी मराठी माध्यमात शिकलेली आहे 10वी पर्यंत.
आणि शाळेत आम्हाला जे इंग्रजी होतं ते आम्ही शिकलेलो आहोत. आणि आपल्याला 10वीला परीक्षेला 5 मार्का ओळींचा अनुवाद भाषांतर करा, 5 मार्काला हो, उतारा असतो, हो. इंग्रजी टू मराठी, मराठी टू इंग्रजी. हो. त्या पद्धतीने मी अनुवाद केला. एकदम लिटरली बेसिक. बेसिक. हा. म्हणजे वाचायचं आणि काय वाक्य होईल, मग ते आपलं तसं आपण लिहायचं. इंग्रजीमध्ये आपला कर्ता कर्म आधी असतो, त्यांचा शेवटी असतो वगैरे हो, वगैरे. हो, त्या हो. पद्धतीने करायचं. हा. सुरुवातीला मी वहीत लिहून काढायची, हम्म. मग नंतर मोबाईलवर टाईप करायची, कारण माझ्याकडे बरं. मोबाईलमध्येच किंडलमध्ये पुस्तक होतं. हा, बरोबर. मग न्यू इयरांनी मला हार्ड कॉपी पाठवली. बर. मग मी तरी पण मी प्रकरण लिहून काढली. मग नंतर माझ्या लक्षात आलं माझा वेळ जातोय, हो. म्हणून मग मी डायरेक्ट व्हॉट्सअपला टाईप करायला लागली. वा. पण मग ते व्हॉट्सअपला टाईप केल्यावर मला वाचल्यावर ते एडिट करणं आणि तेवढं वर जाणं हा. कठीण व्हायला लागलं. हा. मग मला या पुस्तकाचं संधी मला पेरियारचे लेखक दीपक हो, गायकवाड, हो, काल भेटलो आम्ही. त्यांना माझ्यावर विश्वास होता की मॅडम तुम्ही हे करू शकता. बर. त्यांनी न्यू इयर मॅडम अमृता तांदळे मॅडमना आणि शरद तांदळेंना सांगितलं. तर ते मला म्हणाले गुगल वर्ड म्हणून एक असतं, त्याच्यावरती तुम्ही करा, मला मेलवर पाठवू शकाल, बरोबर. मग आपण दोघं मिळून त्याच्यात हो. एडिट पण करू शकतो संस्कार आणि करू तुम्हाला शकतो सोपं त्याचे. पडेल. हा. मग मी त्याच्यावर टाईप करायला लागले माझी प्रकरण. बर. अशा प्रकारे मोबाईलवर टाईप करायला लागले. मग मला काही शब्द आडला तर मग आपल्याकडे डिक्शनरी असतातच. हो. आता मात्र जरा स्मार्ट झाल्यामुळे मी त्या ऍपमधून बाहेर पडायची, गुगलवर जायची, शब्दाचा अर्थ बघायची. कारण हे छळ अशा बेसिक गोष्टीमुळे असल्यामुळे क्रूरता, भयंकरपणा, दुष्टपणा हे जे सगळे समानार्थी शब्द आहेत, हे ते शब्द परत आहेत. तेच होत तर आहे. ते रिपीट होऊ नयेत किंवा एका उतार्यात तोच शब्द दोनदा येऊ नये, बरोबर. यासाठी मराठीत काय आहे का, हम्म. समांतर काही आहे का, हे बघून मी त्याचा उपयोग करून घेतला. बर. एक झालं. दुसरं, इराण मधलं वातावरण वेगळं, तिकडची थंडी वेगळी, वेगळ्या वेळेला पडते. बरोबर, बरोबर. एप्रिलमध्येच हिवाळा सुरू होतो हा. आणि आपल्याकडे हे माहित नसतं. मलाही तेव्हा माहित नव्हतं, मग मी नंतर अभ्यास केला. पण अजून एक गोष्ट, नर्गिसनी त्या महिलांना समोरून जाऊन विचारलंय. त्या महिला सर्वसामान्य महिला आहेत, म्हणजे कोणी बहाई आहे म्हणून, कोणी अमक्या देवतेला मानतं म्हणून, किंवा कोणी खोमेनी सरकारच्या विरुद्ध बोलत नाही म्हणून, बोलतोय म्हणून अशा प्रकारे काही कारण नसताना सर्वसामान्य स्त्रियांना अटक केलेली आहे. त्या काही मोठ्या लेखिका नाहीयेत, साहित्यिका नाहीयेत की आपण लफेदार शब्दात आपली वेदना सांगावी. तुला कसं वाटलं बाई? तर मला असं वाटलं. मी रस्त्यात होते आणि माझ्या पहिल्या पती इराणमध्ये होते. ते म्हणाले तुझी मुलगी मोठी झाली, घेऊन जा. म्हणून मी इराणमध्ये आले. तुर्कमेनिस्तानातून माझी 2 लहान मुलं बरोबर होती. मी एअरपोर्टच्या बाहेर आले, मला अटक केली, मुलं ओढून घेतली. मग तुझी मुलं? मला माहित नाही माझी मुलं कुठे. म्हणजे माझे पतीच सरकारला, शासनाला सामील होते. मुलगी तर ती पण राहिली, ही पण मुलं. त्या सर्वसामान्य भाषेमध्ये त्यांनी सांगितलंय. तशाच भाषेत नर्गिसला त्याच्यावर संस्कार करायला वेळ नाही मिळालेला आहे. कसं तरी ते बाळ आईच्या हातात द्यायचं आणि लवकर जगासमोर आणायचं. म्हणजे ते एकदम रॉ फॉर्म मध्ये सगळं. तर ते तसंच आहे. आणि आमिर रेजा नेदनी त्याचा इंग्रजी अनुवाद करताना तसं ठेवलंय. आणि जसं त्यांनी ठेवलं तसंच, त्याला अजिबात अलंकारिक वगैरे काही वापरलेलं नाही आपण. तसं हे ठेवलंय. तुमचं पहिलं पुस्तक? हे माझं पहिलं पुस्तक. एक लेखिका झाल्यावरती कसं वाटतं? लेखिका म्हणजे अनुवादिका. मला खूप लोक असं म्हणतात की तू, म्हणजे बरेच लोक मला ही लेखिका आहे म्हणून ओळख करून देतात, पण नाही, या अनुवादिका आहेत असंही सांगणारे खूप आहेत. याबद्दल माझं वेगळं मत आहे. म्हणजे मी अनुवादकांबद्दल, मला सातारा आकाशवाणी साहित्य संमेलनाकडून तुमच्या अपेक्षा म्हणून एक बाईट घेतलाय, 5-7 मिनिटांचा. त्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. त्यात मी सांगितलंय की अनुवादकाचं कौशल्य लेखका इतकंच असतं, किंबहुना त्यांच्यापेक्षा कमी नसतं. लेखक स्वतःचे विचार स्वतःच्या शब्दात हवे तसे मांडतो, त्याला पूर्ण स्वातंत्र्य. अनुवादकाला जे पुस्तक अनुवादित करतोय त्याचे मत प्रवाह बदलायचा नाहीये. आपलं काहीतरी मी तुमच्याबद्दल बोलताना मला जर वाटलं ही किती छान आहे, तर मी काहीतरी अलंकारिक वापरीन, तसं करायचं नाहीये. आणि त्यांच्या शब्दांचा अर्थही बदलायचा नाही. हे मला करायचंय, ही मर्यादा. आणि मग मला दोन्ही भाषांवर प्रभुत्व असावं लागतं आणि मला ही मर्यादा सांभाळून अनुवाद करावा लागतो. त्याचा अर्थ नाही बदलला पाहिजे. आणि मग मी मात्र ज्या लोकांना ती भाषा येत नाहीये त्यांच्यापर्यंत तो विषय पोहोचायला पाहिजे, ही जबाबदारी एक अनुवादिका म्हणून माझ्यावरती आहे. हे मला पार पाडावं लागलं. प्रतिक्रिया काय मिळतात वाचकांच्या? प्रतिक्रिया खूप छान येत आहेत आणि एखादं निगेटिव्ह पण येत आहेत. ते निगेटिव्ह सोडून द्या, ते त्यांचं काम करतात. असं काय एप्रिलमध्ये कधी उन्हाळा सुरू होतो का? तर मग तेव्हा मी फेसबुकवर त्याचं आलं मला शंका, तर मी उत्तर तेव्हा दिलं की प्रत्येक ठिकाणचा वेगळा वेगळा ऋतू असतो. मलाही माहित नव्हतं, ते आता कळलं. या निमित्ताने कळलं. हरकत नाही. आता माझा शेवटचा प्रश्न, अनुवादिका किंवा लेखिका काहीही असेल, ओके, माझ्यासाठी साहित्यात काम करणारे तुम्ही एक व्यक्ती, तुम्ही थांबणार नाही हे मला माहिती आहे. आता काय चालू आहे?
एक दोन पुस्तकं आहेत. काल तांदळे सरांनी अजून एक पुस्तक सुचवलेलं आहे. बर मी हो म्हणालेली आहे. बर तर ते मला आता अवेलेबल करून देतील. बर आणि हे आता झालं. मी अजून वंगारी मथाई पर्यावरणवादी होत्या, त्यांना पण नोबेल आहे. हो. तर त्या एक्सपायर झालेल्या आहेत. त्यांच्या पुस्तकाचे राईट्स मिळत नाहीये. बर. म्हणजे ते त्या एक्सपायर झाल्यामुळे ते त्यांचं कोण काय बघतोय ते कळत नाही. बर. त्याच्यावरती मी अभ्यास सुरू केलेला आहे. बर. आणि ऑफर अशी आहे तांदळे सरांची, म्हणजे आता मी दुसऱ्या प्रकाशनाचा विचार आता तर करत नाहीये, बरोबर. कारण मी हातपाय मारते. जिकडून संधी मिळतीये तिकडून मी काम करते. तर ते मला काय म्हणाले, नाही ना तुम्हाला अनुवादाला हक्क मिळत आहेत, तर तुम्ही ते पुस्तक घ्या. त्यांनी लिहिलेलं अजून एक पुस्तक आहे त्यांच्या चळवळीबद्दल, ग्रीन रेव्होल्युशन, ते घ्या. अजून वंगारी मथाईंबद्दलचं साहित्य शोधून काढा आणि तुम्ही त्यांचं मराठीत चरित्र लिहा. क्या बात आहे. असं त्यांनी मला ऑफर केलेली आहे. एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन. हरकत नाही. आपण एवढं बोलतोय, तुम्ही बसलेला आहात, आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारलेला की मूड कसा आहे. माझा पॉडकास्टची सुरुवात, माझ्या गप्पांची सुरुवात प्रश्नांनी होते, पण माझा शेवट प्रश्नांनी होत नाही. माझा शेवट हा गोड शेवट होतो. तुम्ही साताऱ्याच्याच, त्यामुळे तुम्हाला कंदी पेढे काही फार नवीन नाहीये, जसे आम्हाला आहेत तसे. पण साताऱ्यातले कंदी पेढे आणि त्यातही 150 वर्षांची परंपरा असलेले मोदींचे पेढे हे आपले ब्रँड पार्टनर आहेत. तसंच रिटकवली तुम्हाला माहिती असेल, तिकडचा चिवडा आहे, तर तोही त्यांनी आपल्याला टेस्ट करायला दिलेला आहे. आणि हे खाऊन झाल्यानंतर आपल्याला पाणी लागेल, सो ऍड प्लस म्हणून एक ब्रँड आहे, त्यांनी आपल्याला पाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करीन की या पॉडकास्टचा शेवट तुम्ही हे प्रोडक्ट्स किंवा हे खाद्यपदार्थ टेस्ट करून करावे. रिटकवलीचा शेव चिवडा आमच्या सातारचा प्रसिद्ध आहे. आणि आम्ही त्याला पटकन ऐन वेळेला कोणी आलं तर कांदा टोमॅटो चिरला की त्याची भेळ होते. मोदींचे पेढे प्रसिद्ध आहेत. सो आतापर्यंत या बुक इकोसिस्टीम मध्ये आपण न कव्हर केलेली व्यक्ती ही आज आपण कव्हर केली. मला माहितीये मी न्याय देऊ शकलेलो नाहीये त्यांना, पण कुठेतरी वेळेची खूप मर्यादा आहे. मलाही आहे, त्यांनाही आहे. त्यामुळे आजच्या या गप्पा आपण इथेच थांबवलेल्या आहेत. पण लवकरच आपण त्यांच्या बरोबर परत एकदा भेटू आणि विस्ताराने गप्पा मारू. आज इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.